जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, तुम्ही बघा, SSC जी डीचा सर्वांनी या ठिकाणी RWचा मॉक टेस्ट दिली असतील आणि महाराष्ट्रासाठी एक सेफ स्कोर काय असणार आहे आजच्या टेस्टनुसार. तुम्हाला बऱ्याच मुलांना मार्क कमी किंवा जास्त पडले असतील, पण या ठिकाणी ओव्हरऑल आजची टेस्ट कशी होती, रिझनिंग कशी होती, हिंदी कशी होती, मॅथ कशी होती आणि GK हा कसा होता, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. तरी भावांनो, जितके आपले मित्र असतील की या भरतीमध्ये राहिले असतील, परवा रिझल्ट आला, तर त्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा आणि त्यांना इतका स्कोर यायला पाहिजे अशी तयारी भावांनो तुम्ही सर्वांनी करा. ठीक आहे. आणि तुम्हाला सर्वांना सांगेन की मी सुद्धा आज टेस्ट दिलेला आहे, माझा स्कोर चारही विषयामध्ये कसा आलेला आहे. ठीक आहे. आणि माझा कुठला जो सब्जेक्ट आहे तो वीक आहे, मी तुम्हाला तो पण सांगणार आहे. आणि तुम्ही यानुसार ठरवा की तुमचा कोणता वीक आहे आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चांगला स्कोर करता येईल. आणि खास करून तर रिझनिंग आणि मॅथमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भावांनो. ठीक आहे. तरी मग भावांनो, आजचं बघूया आपण. आज रिझनिंगमध्ये बघा भावांनो, 17 ते 18 प्रश्न या ठिकाणी करण्याच्या लायकीचे होते. 17 ते 18 प्रश्न कोणी पण 17 ते 18 जर तुम्ही केला असाल तर तुमचा या ठिकाणी चांगला स्कोर आहे या ठिकाणी. आणि जर हिंदीमध्ये जर तुम्ही भावांनो बघितला हिंदीमध्ये, तर तुम्हाला 14 ते 15 स्कोर आजच्या टेस्टमध्ये करण्यासारखा होता. 14 ते 15 ज्यांनी 14 ते 15 क्वेश्चन अटेम्प्ट केले तर तुम्ही चांगली तयारी तुमची चालू आहे. मॅथमध्ये पण सेम भावांनो, 14 ते 15 प्रश्न करण्यासारखे होते. थोडे प्रश्न यामध्ये पण अवघड होते, म्हणजे टाइम टेकिंग होते त्या ठिकाणी. ठीक आहे. तर लय पण अवघड नव्हते आणि लय सोपे पण नव्हते, मॉडरेट लेवलचा पेपर होता. आणि GK मध्ये भावांनो 10 ते 12 प्रश्न या ठिकाणी करण्यासारखे होते. तर असा हा टोटल या ठिकाणी आपले प्रश्न आले पाहिजे या प्रत्येक ह्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की रिझनिंगमध्ये एवढे, आणि हिंदीमध्ये 14 ते 15, मॅथमध्ये 14-15 आणि GK मध्ये 10 ते 12. आणि जर मी सांगितलं की ॲव्हरेज मुलांना या ठिकाणी आजच्या पेपरानुसार मार्क किती पाहिजे होते, तर मी तुम्हाला सांगेन भावांनो, 105 प्लस जर तुमचा स्कोर आला असेल, 105च्या प्लस, तर तुम्ही चांगला तयारीमध्ये आहात. तुमची या ठिकाणी चांगली तयारी चालू आहे. 105 प्लस जर तुमचा स्कोर आला असेल तर भावांनो योग्य या ठिकाणी तुमचा मार्क येत आहेत. आणि यामध्ये कसाही काहीही या ठिकाणी तुम्ही टेन्शन न घेता 105 प्लसवाला या ठिकाणी तुमची तयारी जी आहे ते पुढच्या येणारी भरतीमध्ये, जसा एक्झाम आपला 23 फेब्रुवारीमध्ये आहे, तर या ठिकाणी तो एक्झाम चांगला तुमचा जाणार आहे. आणि भावांनो, राहिलं माझा विषय जर सांगायचं, तर माझा स्कोर असा आलेला आहे, तुम्ही बघा भावांनो. तर भावांनो, माझा स्कोर रिझनिंगमध्ये भावांनो मला 19 राईट आलेले आहेत आणि एक जो आहे तो चुकलेला आहे, एक प्रश्न चुकलेला आहे. हिंदीमध्ये भावांनो माझे या ठिकाणी 15 क्वेश्चन राईट आलेले आहेत आणि 5 प्रश्न माझे चुकलेले आहेत हिंदीमध्ये. आणि गणितमध्ये जर सांगायचं झालं तर गणितामध्ये भावांनो माझे 16 प्रश्न राईट आलेले आहेत आणि माझे 4 प्रश्न गणितामध्ये चुकलेले आहेत. या ठिकाणी चुकलेले प्रश्न आहेत ही. आणि GK मध्ये फार कमी आलं आहे माझं. GK मध्ये टोटल 9 प्रश्न राईट आलेले आहेत आणि माझे टोटल तब्बल 11 प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहेत. तर माझा टोटली तुम्ही स्कोर काढू शकता की माझा किती मार्क मला पडलेले आहेत. तर माझ्यामध्ये माझा स्कोर 112.75 असा माझा स्कोर आलेला आहे. भावांनो, माझी रिझनिंग माझी चांगली असल्यामुळे भावांनो, एक तो चुकून बाय मिस्टेक चूक झालेला, एक तर चुकतो असतो. आणि हिंदी म्हणजे माझी कशामुळे चुकलेली आहे की कारण आता सध्या पोलीस भरतीचा अभ्यास मराठी व्याकरण वगैरे करत आहे, त्याच्यामुळे हिंदीकडे लक्ष नाही, त्याच्यामुळे हिंदी चुकलेली आहे. ठीक आहे. मॅथ पण आता प्रयत्न असा करायचा आहे की चांगला स्कोर येईल, पण 16 या ठिकाणी आलेले आहेत. आणि भावांनो, की जे प्रश्न चुकलेले आहेत तशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही वहीवरती लिहून घेऊन ते 3 टाईपनं कसे सोडवता येईल, 2 टाईप 3 टाईपनं, असं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कव्हर होऊन जाईल भावांनो. आणि मी पण कधीमध्ये जीडीची टेस्ट देत असतो, म्हणजे दर रविवारी फक्त रिझनिंग मॅथची देतो, पण कधी कधी मी फुल टेस्ट पण देऊन या ठिकाणी ट्राय करतो की आपल्याला किती मार्क पडतात. तर मार्क चांगले मार्क पडत आहेत. ठीक आहे. तर मग भावांनो, तुम्ही पण 105 प्लसवाले भावांनो, काही टेन्शन नाही.
105 खूप चांगली तयारी चालू आहे. म्हणजे पेपरापर्यंत तुम्ही 105ला कमीत कमी 115 प्लस, अजून या ठिकाणी 5 प्रश्न असे जर पेपरला तर 5 या ठिकाणी प्रश्न तुम्ही इन्क्लूड यामध्ये केलास तर 115 प्लस स्कोर होतो. 115 प्लस स्कोर हा बिलकुल सेफ आहे. ठीक आहे, तुम्ही पुढची भरतीसाठी 100% लागणार आहेत. ठीक आहे भावांनो, जय हिंद.